नमस्कार, मुक्ताज क्रिएशन चॅनलवर पुन्हा एकदा नव्याने आपले अगदी मनापासून खूप खूप स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सुंदर अशी एक हँडबॅग स्टिच करून दाखवणार आहे. मला 3 हँडबॅगची ऑर्डर होती, तर त्यापैकी 2 हँडबॅग्स स्टिच करून झालेला आहे आणि त्याचा व्हिडिओ चॅनलवर अपलोडेड आहे. तुम्ही पाहिला नसेल तर जरूर पहा. त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. तर ही बॅग तयार करण्यासाठी घेतलेलं आहे 25 बाय 14 इंचाचं फॅब्रिक आणि त्याच मापाचे घेतलेले आहे नॉन फॅब्रिक फोम आणि ते याप्रमाणे इथे ठेवून घेतलेले आहे. आणि यासाठी घेतलेले आहे 14 इंचाच्या 2 झीप आणि 2 फोमचे बेल्ट घेतलेले आहे, जे की 1 बाय 20 इंचाचे आहेत. आणि या बॅगला पॉकेट करणार आहे, तर त्यासाठी नॉन फॅब्रिक घेतलेले आहे 10 बाय 14 इंचाचे. आणि या बॅगच्या बेल्टसाठी या 3.5 बाय 20 इंचाच्या स्ट्रिप्स घेतलेल्या आहे. यापासून ही रेड जे बेल्ट आहेत ते बेल्ट तयार केलेले आहेत. तर आता पुढे पाहूया. बघा, नॉन फॅब्रिक, फोम आणि मेन फॅब्रिक याप्रमाणे ठेवून ते जोडून घेतलेले आहे आणि त्यावर क्विल्टिंग करून घेतलेली आहे. त्यानंतर पॉकेटसाठी 2 इंचावर मार्क करत आहे. तर हे माप तुम्ही 2, 2.25 किंवा 2.5 किंवा 1.5 असंही घेऊ शकता. तर मी ते 2वर मार्क करून 2.25वर कट करत आहे. तर पहा, याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे पॉकेटसाठी. आणि इथे झीप लावणार आहे. तर मी इथे लेस वापरणार आहे. तर बघा, या पद्धतीने झीप घेतलेली आहे, ठेवलेली आहे. पहा, जो झीपचा सुलटा भाग आहे तो खाली ठेवलेला आहे आणि या पद्धतीने इथे झीप लावून घेत आहे. तुम्ही पाहू शकता. या पद्धतीने झीप लावल्यानंतर जे रफ एजेस आहे ते दाबत पुन्हा त्यावर एक प्रेस स्टिच घ्यायची आहे आणि त्यानंतर लेस लावायची आहे. तर पहा, ही लेस मी इथे लावणार आहे. तर तुम्ही पाहू शकता, ही 1 इंचाची लेस आहे. याप्रमाणे ही लेस इथे ठेवायची आहे आणि त्याच्या एका बाजूला आधी स्टिच घ्यायचं आहे. एक साईडला एक स्टिच येणार आहे. या पद्धतीने स्टिच घ्यायचं आहे. त्यानंतर दुसरे स्टिच दुसऱ्या बाजूला घ्यायचे आहे. तर या पद्धतीने ही लेस इथे लावून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर अशी ही लेस दिसत आहे. आणि त्यानंतर 2.25 इंचाची कट केलेली स्ट्रीप घ्यायची आहे आणि इथे जोडायची आहे. बघा, आपण या साईडने कट केली तर ती झीपच्या दुसऱ्या साईडला जोडायची आहे. तर तुम्ही पाहू शकता, व्हिडिओमध्ये थोडासा व्हिडिओ कट झालेला आहे. पण या पद्धतीने इथे ही स्ट्रीप ठेवायची आहे आणि स्टिच घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा एक प्रेस स्टिच घ्यायचं आहे. तर तुम्ही या प्रकारे सुलट्या साईडवर प्रेस स्टिच घेऊ शकता किंवा ही बॅग उलटी घेऊन, म्हणजे नॉन फॅब्रिकवर दिसते आणि मग आपण तिथे स्टिच तशी पण स्टिच घेऊ शकतो. तर पहा, या पद्धतीने आपली ही झीप जोडून झालेली आहे. आता आपण बेल्ट लावणार आहोत. तर बेल्टसाठी 3.5 इंचावर मार्क केलेला आहे आणि हे जे आपण बेल्ट तयार केलेले होते ते बेल्ट इथे लावायचे आहेत. तर या पद्धतीने 3.5 इंचावर मार्क केलेल्या मार्किंगवर आपल्याला हे बेल्ट लावायचं आहे. आणि पुन्हा या साईडला आपण परत झीप लावून घेणार आहोत. एक दुसरी झीप आहे ती. तर या पद्धतीने झीप लावायची आहे. इथे पालथी ठेवायची आहे झीप आणि त्यावर ते नंतर रफ एजेस दाबत, बघा, या पद्धतीने सुद्धा तुम्ही रफ एजेस दाबून स्टिच घेऊ शकता. तर हे रफ एजेस दाबत इथे एक पुन्हा प्रेस स्टिच घ्यायची आहे. या पद्धतीने तर तुम्ही पाहू शकता, सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे. त्यानंतर दुसऱ्या बाजूला बेल्ट लावायचे आहे. तिथे सुद्धा 3.5 इंचावर मार्क करायचं आहे आणि बेल्ट लावायचे आहे. आता झीपची दुसरी साईड इथे ठेवायची आहे. आपण जे वरच्या साईडला झीप जोडलेली होती बेल्टला आधी, ती साईड, दुसरी साईड या बेल्टवर जिथे बेल्ट जोडलेले आहे तिथे ठेवायचं आहे आणि या पद्धतीने इथे एक स्टिच घ्यायची आहे. ही स्टिच घेऊन झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता, या पद्धतीने ही झीप उघडायची आहे आणि पुन्हा जिथे रफ एजेस आपले प्रेस करायचे राहिले होते, स्टिच घ्यायची राहिली होती रफ एजेस प्रेस स्टिच, तर ती प्रेस स्टिच घ्यायची आहे. आणि या पद्धतीने आपले हे दोन्ही झीप लावून झालेले आहे. त्यानंतर पॉकेटसाठी जे फॅब्रिक आपण घेतलेलं होतं 10 बाय 14 इंचाचं, तर या पद्धतीने तुम्ही इथे ते लावू शकता. ते तुम्ही झीप लावायच्या वेळीसुद्धा लावू शकता. आणि त्यानंतर पॉकेटच्या बॉटमला या पद्धतीने थोडासा फोल्ड घ्यायचा आहे आणि हे पॉकेट स्टिच घ्यायचे आहे. इथे हा फोल्ड घेतल्यामुळे हे थोडंसं मजबूत होतं. तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता, तुम्हाला नको असेल तर नाही घेतला तरी चालतं. आणि त्यानंतर इथे रनर टाकून घ्यायचं आहे पॉकेटला. तुम्ही पाहतात त्याप्रमाणे
पहा इथे छान सुंदरसं पॉकेट तयार झालेलं आहे आणि हा जो जास्तीचा फॅब्रिक आहे बाहेर निघालेला नॉन फॅब्रिक तो कट करायचा आहे। ते थोडंसं जास्त होतं तर तेव्हा न कट करता आता आपण जोडल्यानंतर सुद्धा कट करू शकतो। त्यानंतर बॅग याप्रमाणे ठेवून घ्यायची आहे आणि त्यात रनर इन्सर्ट करायचं आहे। तुम्ही पाहू शकता। तर आता इथे ही झिप उघडलेली आहे, दोन बाजू वेगळ्या झालेल्या आहेत, तर ही आपल्याला बंद करायची आहे। तर त्यासाठी रनर टाकून पुन्हा काढून घ्यायचं आहे। तर ते झिप बंद झालेली आहे आणि तिथे पुन्हा रनर टाकायचं आहे आणि बॅग याप्रमाणे उलटी करून घ्यायची आहे। पहा याप्रमाणे व्यवस्थित बॅगचे बाजू व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत आणि जोडायचे आहे आणि सेंटरला मार्क करायचं आहे। बघा बॅगच्या बॉटमला सेंटरला मार्क करायचं आहे आणि झिप व्यवस्थित झिपची जी दोन्ही बाजू आहेत बॅगच्या त्या व्यवस्थित जोडून घ्यायचे आहे। त्या मागे पुढे होणं म्हणून तिथं याप्रमाणे तुम्ही बॉलपिन सुद्धा लावू शकतात। तर या बॉलपिन लावून झाल्यानंतर आपण इथे बॉटमला 1 इंचावर मार्क करायचं आहे आणि याच पद्धतीने मागच्या साईडला सुद्धा मार्क करायचं आहे। बघा इथे मागच्या साईडला सुद्धा मार्क केलेला आहे आणि हे जे मार्किंग आहे ते याप्रमाणे उघडून घ्यायचं आहे आणि जो मागची साईडची मार्किंग आहे तिथे एक फोल्ड घ्यायचा आहे आधी। या पद्धतीने तो सरकू नये म्हणून बॉलपिन लावायची आहे। नंतर जो समोरच्या बाजूचा फोल्ड आहे तो घ्यायचा आहे आणि मागचा फोल्ड मागची मार्किंग व पुढची मार्किंगवरील फोल्डला या पद्धतीने बॉलपिन लावून घ्यायची आहे आणि ही मी मधली बॉलपिन काढून घेणार आहे। इथे त्याची गरज नाही आहे। तर बघा की ज्या दुसऱ्या साईडला फोल्ड घेतलेले आहे मार्क केलेल्या जागेवर तर तिथे ही बॉलपिन लावून घेणार आहे। तर पहा या पद्धतीने ह्या बॉलपिन्स लावून झाल्यानंतर वरच्या बॉलपिन काढून टाकणार, तिथे गरज नाही आता आणि वरून या पद्धतीने व्यवस्थित शिलाई घ्यायची आहे। तर पहा तुम्ही पाहू शकता याप्रमाणे शिलाई घेतल्यानंतर दुसऱ्या साईडला सुद्धा त्याचप्रमाणे शिलाई घ्यायची आहे आणि तुम्ही ही शिलाई डबल पण घेऊ शकता। इथे रफ एजेस फिनिशिंगसाठी परत तिथे स्टिच बसतेच तर त्यामुळे एकच घेतलेली आहे आणि नंतर हे जे रफ एजेस आहे ते फिनिश करण्यासाठी या पद्धतीने 1 इंचाचे 1 बाय आणि ते उंचीला जेवढा आहे तेवढी स्ट्रीप घ्यायची आहे। तर तेवढी स्ट्रीप घ्यायची आणि या पद्धतीने हे रफ एजेस फिनिश करायचे आहे। ते नॉन फॅब्रिक घेतलेलं आहे तर हे रफ एजेस फिनिश करण्यासाठी जी स्ट्रीप वापरलेली आहे तिला कुठल्याही प्रकारचा फोल्ड घ्यायची गरज नाही, कारण हे फॅब्रिक जे सुटत नाही आहे तसंच राहतं स्टिचमध्ये। तर त्यामुळे सरळ सरळ पट्टी लावली तरी चालते, तिथे कुठल्याही प्रकारचा फोल्ड घ्यावी लागत नाही। आपण समोर फोल्ड घेतो पाव इंचाचा तर ती घ्यायची गरज पडत नाही। तर पहा या पद्धतीने आपले हे दोन्ही रफ एजेस फिनिश करून झालेले आहे आणि आता आपण ही बॅग उघडणार आहोत। बघा तर तुम्ही पाहू शकता इथे ही बॅग याप्रमाणे उलटी करायची आहे, सुलटी करायची आहे आणि व्यवस्थित कोणे काढून घ्यायचे आहे, चांगल्या प्रकारे सेट करायची आहे ही बॅग। तर पहा सुंदर अशी ही आपली बॅग तयार झालेली आहे आणि लेस तर खूप सुंदर दिसत आहे। तुम्ही पाहू शकता बॅग किती सुंदर दिसते आहे आणि हे त्याचं पॉकेट आहे ते सुद्धा पहा किती छान तयार झालेलं आहे। तर ही सुंदर अशी बॅग आपली इथे रेडी झालेली आहे। तर ही तिसरी बॅग आहे आपल्या ऑर्डरमधली। तर तुम्हाला ही बॅग कशी वाटली कमेंट करून सांगा, आवडल्यास लाईक करा आणि गरज असेल तर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया पुढच्या अशा छानशा व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।